आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी गाऊन त्या महान परमेश्वरला उंचावणार आहोत। तेव्हा सर्वांनी मनापासून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव। मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता
मुक्तिदाता येशू तुझे नाव, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता,
चित्राचा तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा वाऱ्याची झुळ झुळ विरली लाटांची खळखळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधून तो जन्माला उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बाबा उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा हालेलुया 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 हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा ऐसे न हो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है ऐसे न हो
गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं 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 सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। आता आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत, तेव्हा सर्वांनी जागेवर उभे राहायचंय। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत। संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। सर्वांनी बोला, आनंदाने बोला। जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया। 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 हालेलुया, 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशू सर्वांनी बोला, किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। हालेलुया, हालेलुया,
हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 हे गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया 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 हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात
सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना अब से नहीं डरना. सर्वांनी बोला, सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना. साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण त्या जिवंत आणि महान प्रभूची स्तुती आराधना घेणार आहोत. म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. आपलं अंतःकरण त्या प्रभूकडे लावा. आपलं संपूर्ण हृदय त्या परमेश्वराकडे लावा आणि त्याची स्तुती करण्यापूर्वी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यापूर्वी आपलं हृदय साफ करा. आपलं हृदय स्वच्छ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल, द्वेष असेल तर त्या सर्वांना क्षमा करा. तुमची पापं प्रभूसमोर कबूल करा. पापांसाठी पश्चाताप करा आणि त्या प्रभूजवळ क्षमा मागा. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद प्रभू. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा, कारण तो आपला सनातन पिता आहे आणि तो आपली काळजी घेतो. तो आपला प्रतिदिनी भार वाहतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण रात्रभर त्याने तुमचा सांभाळ केला आणि आजचा हा सुंदर दिवस त्याने तुम्हाला दाखवला, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने स्वर्गातून पुन्हा एकदा तुमच्यावर दया केली आणि तुम्हाला त्याच्या चरणाजवळ पुन्हा एकदा एकत्रित केलं. तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून त्याने त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्या दुष्टाच्या सर्व दुष्ट योजनेपासून त्याने तुमचा सांभाळ केला आणि आज पुन्हा एकदा त्याच्या पवित्र भवनात परमेश्वराने तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. आहा हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना.
आपलं संपूर्ण हृदय त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. पाहतो की ते सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो वैभवाने गौरवाने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली. तो केवळ शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. आपल्यासाठी त्याने सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. आपल्यासाठी त्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. आपल्यासाठी त्याने शुद्ध हवा निर्माण केली. विशाल असा समुद्र निर्माण केला. त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे जीवजंतू निर्माण केले. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली. विविध प्रकारची फळे फुले निर्माण केली. तो या जमिनीतून आपल्याला अन्नधान्य देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या वात्सल्याने भरली आहे. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या प्रेमाची त्याच्या सामर्थ्याची साक्ष देत आहे. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा प्रभूने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. पहा त्याने आपल्याला चांगली बुद्धी दिली, चांगलं ज्ञान दिलं, पाहण्यासाठी चांगली दृष्टी दिली, बोलण्यासाठी त्याची स्तुती करण्यासाठी चांगलं मुख दिलं, ऐकण्यासाठी चांगले कान दिले, चांगली श्रवणशक्ती दिली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला सुंदर हातपाय दिले. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याने आपल्याला प्रत्येक अंग देऊन परिपूर्ण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे. म्हणून अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू की तू आमच्यासाठी सृष्टी निर्माण केलीस. तू आमच्या गरजा पूर्ण करतोस. तू आम्हाला शरीर देऊन आशीर्वादित केलंस. आजच्या या क्षणापर्यंत तू आम्हाला जिवंत ठेवलंस. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ ज्याची
माझ्या प्रिय भावा बहिणींनो, अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याने तुमच्या जीवनावर जे उपकार केलेले आहेत त्या प्रत्येक उपकाराची आठवण करून आपलं मुख उघडून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या प्रेमासाठी त्याची स्तुती करा, कारण त्याच्या उपकारांची, त्याच्या प्रेमाची आपण कधीच फेड करू शकत नाही. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपण देवाचा हात सोडून आपापला मार्ग धरला होता. आपण आपल्या शरीराच्या, मनाच्या संकल्पनाप्रमाणे जीवन जगत होतो आणि आपण क्रोधाची प्रजा बनलो होतो. आपण अंधकारात होतो, परंतु त्या प्रभूने आपल्यावर दया केली. त्याने आपल्यावर स्वर्गातून कृपा केली आणि त्याने आपल्याला अंधकारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला व्यंगेत घेतो आणि आपल्याला आजारातून बरं करतो. जेव्हा आपण रडत असतो, आपण संकटात असतो, आपण दुःखात असतो, तेव्हा तो आपले अश्रू पुसून टाकतो आणि आपल्याला दुःखातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. जेव्हा आपण त्याच्याकडे काही मागतो, आपण त्याला हाक मारतो, तेव्हा तो त्याच्या स्वर्गीय निवासस्थानातून आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला उत्तर देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तोच आपला मेंढपाळ आहे, तोच आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला सर्व काही देतो, तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं. म्हणून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून प्रभूची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद. तुझ्या उपकारांसाठी तुला धन्यवाद, तुझ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पाप
आता आत्म्याने त्या प्रभूच्या क्रुसाजवळ या आणि आठवण करा आपल्या प्रभूने आपल्यासाठी केवढं दुःख सहन केलं, केवढ्या वेदना सहन केल्या. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असूनसुद्धा आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. आपल्यासाठी त्याने भयानक चापकांचा मार सहन केला. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं. त्याच्या मस्तकावर विषारी काटेरी मुकुट रोवण्यात आला. त्याचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ करण्यात आलं. आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला. आपले क्लेश, आपले आजार, आपली सर्व दुःख त्याने वाहिली. आठवण करा त्या प्रभूचं दुःख सहन. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. आपल्यासाठी त्याने स्वतःचं पवित्र रक्त वाहिलं. त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली केवळ त्या प्रभूच्या बलिदानामुळे. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याने स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन आपल्याला मोलाने विकत घेतलं. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या या उपकारासाठी तुला धन्यवाद. तुझ्या या महान प्रेमासाठी तुला धन्यवाद. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या आणि आत्म्याने त्या प्रभूची आराधना करा.
त्याची उपासना करा. पहा, तो वैभवाने गौरवाने भरलेला परमेश्वर आहे. तो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ज्याचं राजासन कृपेचं राजासन आहे. ज्याचं राज्य सर्व काळ टिकणारं राज्य आहे. आणि जो न्यायाधीश आहे, त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्याची आराधना करा. कारण तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे, जो अगम्य प्रकाशात वस्ती करतो, जो कधीही बदलत नाही. त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान रक्त देऊन आपल्याला विकत घेतलं. त्याने आपल्याला बंधनातून मुक्त केलं. त्याने स्वतःचं बलिदान केलं आणि मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हा सर्वांना भर प्रभू. ये प्रभू ये, तुझी उपस्थिती घेऊन ये, तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्म्या ये, घे आमचा ताबा, घे आमचा ताबा प्रभू. आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझीच गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये प्रभू ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे.
धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. तुमच्याजवळ बायबल असेल तर तुम्ही पाहू शकता. मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 5 पासून 12 पर्यंत. मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 5 पासून 12 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यावयास विसरले होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून रहा व सावध रहा. तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले, आम्ही भाकरी घेतल्या नाहीत. परंतु येशू हे ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता? तुम्हाला अजून समजत नाही काय? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? तसेच 4,000 7 भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या? याची तुम्हाला आठवण नाही काय? मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध रहा. तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत पलीकडे निघून गेला. म्हणजे ज्या ठिकाणी तो होता आणि जिथे त्याने काही अद्भुत दाखवलं होतं तिथून तो दुसरीकडे निघून गेला. आणि तिथे गेल्यानंतर शिष्य आपल्यासोबत भाकरी घेण्यासाठी विसरले होते. आणि प्रभू त्यांना सांगत आहे की परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी सावध रहा. जेव्हा प्रभूने खमीराचा उच्चार केला तेव्हा लगेच शिष्यांना आठवण झाली की आपण आपल्यासोबत भाकरी घेतलेल्या नाही आहेत. आणि त्यांची चर्चा सुरू झाली की आपण भाकरी घ्यायला विसरलो, आपण भाकरी आणल्या नाही आहेत. पण हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर प्रभू त्यांना म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भाकरीविषयी का चर्चा करत आहात? मी तुम्हाला भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्हाला समजत नाही काय? प्रभू त्यांना म्हणतोय की जेव्हा 5,000 लोकांना 5 भाकरी वाटून देण्यात आल्या तेव्हा तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? आणि 4,000 लोकांना 7 भाकरी वाटल्या गेल्या तेव्हा तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? याची तुम्हाला आठवण नाही आहे का? तुम्हाला अजून समजत नाही आहे का? मी तुम्हाला भाकरीविषयी सांगितलेलं नाही आहे. आणि त्यावेळेला पुढे येशू असं म्हणतोय की मी शास्त्री आणि परुषी यांच्या खमीराविषयी सांगितलेलं आहे. तेव्हा वचन म्हणतं की शिष्यांना समजलं की प्रभू भाकरीविषयी सांगत नाही आहे तर भाकरीच्या खमीराविषयी सांगत नाही आहे तर शास्त्री आणि परुषी यांच्या शिकवणीविषयी सांगत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इस्रायलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानव बनून जेव्हा आला तेव्हा त्याने अनेक देवाची सत्य वचनं लोकांसमोर प्रकट करायला सुरुवात केली. येशूचे शिष्य जे त्याच्यासोबत कायमचे होते त्यांना तो कितीतरी स्वर्गीय ज्ञान, देवराज्याची कितीतरी रहस्ये प्रभू आपल्या शिष्यांना शिकवत होता. पण हे सगळे शिष्य मानवी बुद्धीने चालणारे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना प्रभूचे सगळेच शब्द कळत नव्हते. जेव्हा प्रभू यांना सांगत आहे, शिकवण देत आहे, त्यांना शिकवत आहेत, ज्ञान देत आहे की तुम्ही परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी सावध रहा, जपून रहा.
जेव्हा प्रभू म्हणतोय की सदुकी आणि परुषी यांच्या खमीराविषयी जपून राहा, तेव्हा लगेच यांना आठवण झाली की आपण भाकरी घेतलेल्या नाही आहेत. हा प्रसंग घडायच्या अगोदर असं घडलेलं आहे की प्रभू लोकसमुदायांमध्ये होता. सलग 3 दिवस लोक येशूच्या बरोबर होते आणि जमावाचा आकडा लिहिलेला आहे की 4000 पुरुष होते आणि स्त्रिया आणि मुलं होतीच. आणि एवढा मोठा जमाव असताना 3 दिवस ते सतत प्रभू येशूच्या सोबत होते आणि प्रभूला त्यांचा कळवळ आला, ते भुकेने कासावीस होतील म्हणून प्रभूला त्यांची काळजी वाटत होती. आणि प्रभूने एक मोठा चमत्कार करून त्यांना जेवण दिलं, कारण त्याने शिष्यांना सांगितलं की ह्या लोकांना आपल्याला जेवण दिलं पाहिजे. पण शिष्य म्हणतात की एवढ्या लोकांना आपण जेवण कुठून देणार. तेव्हा येशूने विचारलं, तुमच्याजवळ किती जेवण आहे, किती भाकरी आहेत. तेव्हा उत्तर मिळालं की 7 भाकरी आहेत आणि काही थोडेफार मासे आहेत. प्रभू येशूने त्या 7 भाकरी आणि ते मासे घेतले, वर स्वर्गाकडे बघून देवाचे आभार मानले आणि देवाचे आभार मानून त्याने त्या जेवणावर आशीर्वाद दिला आणि ते वाटायला सुरुवात करायला सांगितली. जेव्हा शिष्य वाटायला गेले तेव्हा ते जेवण संपलं नाही. 7 भाकरी आणि थोडेसे मासे होते. 4000 पुरुष आणि बऱ्याच स्त्रिया आणि मुलं त्या ठिकाणी होती. एवढा सगळा जमाव या जेवणाने तृप्त झाला आणि वर जेवण उरलं, भाकरी उरल्या, त्याच्या जेव्हा टोपल्या भरून घेतल्या तेव्हा 7 टोपल्या भरल्या. 4000 पुरुषांना प्रभूने 7 भाकरी आणि थोड्याशा माशाद्वारे जेवण दिलं. सगळे तृप्त झाले आणि वर 7 टोपल्या भाकरी उरल्या. याच्याच काही दिवस अगोदर प्रभूने असाच एक चमत्कार केला होता, जेव्हा प्रभूच्या सोबत 5000 पुरुषांचा जमाव होता. तिथेही म्हटलेलं आहे की 5000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं मोजलेली नव्हती. एवढा मोठा जमाव असताना प्रभूने त्यांना जेवण दिलं, फक्त 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे. तेव्हाही तेच झालं. प्रभूने शिष्यांना सांगितलं की या लोकांना जेवण दिलं पाहिजे आणि शिष्य म्हणतात की एवढ्या लोकांना आपण कुठून जेवण देणार. प्रभूने विचारलं, कोणाकडे काही आहे का. तेव्हा 5 भाकरी आणि 2 मासे प्रभूच्या हातात देण्यात आले. त्याने स्वर्गाकडे बघून देवाचे आभार मानले, त्यावर आशीर्वाद दिला आणि शिष्यांना वाटण्यासाठी सांगितलं. तेव्हा सगळे लोक जेवून तृप्त झाले आणि ज्या काही भाकरी उरल्या त्याच्या 12 टोपल्या भरल्या. 5000 लोकांना आणि 4000 लोकांना अशा रीतीने अद्भुत प्रकारे चमत्कार करून प्रभूने जेवण दिलं होतं. या चमत्काराला फार काळ गेला नव्हता. तोच आताचा घडलेला आपण प्रसंग बघतोय की येशू त्यांना काहीतरी आत्मिक शिक्षण देत आहे, आत्मिक शिकवण देत आहे की परुष्य आणि सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा, सावध रहा. आणि खमीर हा शब्द येताबरोबर लगेच शिष्यांना भाकरीची आठवण येते की आपण भाकरी घेतल्या नाहीत, जेवणाची वेळ झाल्यानंतर खाणार काय, भूक लागल्यानंतर खाणार काय, आपण भाकरी आणायला विसरलो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने 5000 लोकांना, म्हणजे 5000 फक्त पुरुष, स्त्रिया आणि मुलं मोजली नव्हती, 5000 पुरुषांना कसा अद्भुत चमत्कार करून जेवण दिलं होतं. आणि नंतर 4000 पुरुष असताना सुद्धा त्याने पुन्हा एकदा चमत्कार करून कसं जेवण दिलं होतं, हे सगळं शिष्यांच्या डोळ्यासमोर घडलं होतं. आणि तरीही आपण बघतोय की ते आता प्रभूसोबत असताना भाकरीची चिंता करत आहेत की आपण भाकरी घेतलेल्या नाही आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून जेव्हा त्यांची भाकरीची चर्चा सुरू झाली तेव्हा प्रभू येशू त्यांना म्हणतोय की अहो अल्पविश्वासी, तुमचा विश्वास केवढा थोडा आहे, तुमचा विश्वास केवढा छोटा आहे, तुम्हाला अजून समजत नाही काय. तुम्ही एकदा चमत्कार बघितला, दुसऱ्यांदा चमत्कार बघितला. प्रभू त्यांना विचारतोय की 5000 लोकांना जेवण दिल्यानंतर तुम्ही किती टोपल्या उरलेल्या भाकरीच्या भरून घेतल्या. 4000 जेवण दिल्यानंतर किती टोपल्या भरून घेतल्या. तुम्हाला याची आठवण नाही काय, तुम्हाला अजून समजत नाही काय. आताही तुम्ही भाकरीची चिंता करत आहात, आताही तुम्हाला भाकरीचीच काळजी आहे की आपण जेवण घेतलेलं नाही आहे तर भूक लागल्यावर खाणार काय, आणि जेवण घेतलं नाही आहे तर आपण आता करणार काय, आणणार कुठून. तुम्ही अजूनही तीच चिंता करत आहात, तुम्हाला अजून समजत नाही काय.
मी तुम्हाला भाकरीच्या खमीराविषयी बोललेलो नाही आहे, परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी बोललेलो आहे. त्यावेळेला शिष्यांना समजलं, आत्ता त्यांच्या लक्षात आलं की तो भाकरीच्या खमीराविषयी बोलत नाही आहे, तर परुषी आणि सदुकी यांच्या शिक्षणाविषयी बोलत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परुषी आणि सदुकी हे असे पंथ त्या इस्रायलमध्ये होते जे देवाच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर सादर करत होते. देवाची शुद्ध आणि सत्य वचनं, देवाचे शुद्ध आणि सत्य शब्द ते अनेक प्रकारे स्वतःच्या विचारांची भेसळ करून लोकांना शिकवत होते. म्हणून येशूने त्यांच्या शिकवणीला खमीराची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे पिठामध्ये खमीर घातल्यानंतर संपूर्ण पीठ फुगून जाते, अगदी त्याप्रमाणे परुषी आणि सदुकी यांची शिकवण काम करत होती. देवाची वचनं, देवाचे शब्द यामध्ये ते स्वतःचे विचार, स्वतःची बुद्धी आणि त्यांना काय आवडतं ते भरून सगळं ढोंगीपणाने भेसळ करून ते लोकांना चुकीचं ज्ञान देत होते. देवाविषयी चुकीच्या गोष्टी, आत्मिक गोष्टी चुकीच्या पद्धतीने ते लोकांना शिकवत होते. आणि म्हणून प्रभू त्यांच्या शिकवणीला खमीर म्हणत आहे, खमीराची उपमा देत आहे. ज्याप्रमाणे छोटंसं खमीर संपूर्ण पिठाला फुगवून टाकतं. खमीर पिठाच्या आत असतं, बाहेरून दिसत नाही, पण पीठ मात्र फुगून जातं. अगदी त्याप्रमाणे परुषी आणि सदुकी यांची शिकवण होती. आणि म्हणून येशूला त्याच्या शिष्यांना सांगायचं होतं की तुम्ही त्यांच्यापासून जपून राहा. ते जे काही शिकवतात, ते जे काही सांगतात त्यापासून सावध राहा. ते जे काही सांगतात त्या सगळ्या गोष्टीवर भरवसा ठेवू नका, विश्वास ठेवू नका. सावध राहा त्यांच्या बाबतीत, त्यांच्या शिकवणीच्या बाबतीत सावध राहा, असं येशूला शिष्यांना सांगायचं होतं. परंतु प्रभू जेव्हा शिष्यांना किंवा लोकांना काही गोष्टी सांगत असे, समजावून देत असे, तेव्हा अनेक वेळेला तो दाखल्याचा किंवा उदाहरणाचा वापर करत असे. म्हणून ह्यांच्या शिकवणीविषयी बोलत असताना प्रभूने खमीर ही एक उपमा वापरली, उदाहरण दिलं. परंतु खमीर बोलताबरोबर शिष्यांना आठवण झाली की आपण भाकरी घेतल्या नाही आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची इच्छा आहे की आपण आत्म्याने त्याच्या अधिक जवळ जाऊन आत्मिक बनावं. परंतु आपण मात्र विश्वासामध्ये चालत असतानासुद्धा दैहिकच राहतो. आपण ह्या शिष्यांना हसण्याची गरज नाही आहे. किती वेळा आपणसुद्धा आपल्या जीवनात असेच वागतो. या शिष्यांसमोर एकदा एवढा मोठा चमत्कार झाला की एवढा मोठा 5,000 पुरुषांचा जमाव असताना प्रभूने 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे या सगळ्या लोकांना जेवण दिलं. सगळे तृप्त झाले आणि वर जेवण उरलं ते पण शिष्यांनी स्वतः गोळा केलं. शिष्यांनी उरलेलं जेवण स्वतःच्या हाताने गोळा केलं. तेव्हा 12 टोपल्या भरल्या होत्या. तेव्हा त्यांचे डोळे उघडले नाहीत काय? केवढा मोठा चमत्कार! 5 भाकरी आणि 2 मासे हे एवढूसं जेवण आम्ही प्रभूच्या हातात दिलं होतं. आणि त्या जेवणाचं प्रभूने काय करून दाखवलं? सगळे जेवण तृप्त झाले आणि वर एवढ्या टोपल्या भरून निघाल्या उरलेल्या भाकरीच्या. त्याला अजून थोडे दिवस गेले आणि 4,000 लोकांचा जमाव असताना, 4,000 पुरुषांचा जमाव असताना प्रभूने तोच चमत्कार पुन्हा करून दाखवला. ज्या वेळेला तिथे 7 भाकरी आणि थोडेसे मासे होते. चमत्कार तोच, प्रभूने त्याच पद्धतीने केला. पहिल्या चमत्कारात आणि दुसऱ्या चमत्कारात पद्धती प्रभूने तीच वापरली. ते मासे, त्या भाकरी हातात घेतल्या, वर स्वर्गाकडे बघून देवाचे आभार मानून उपकार स्तुती करून त्यावर आशीर्वाद दिला आणि मग शिष्यांच्या हातात भाकरी मोडून वाटण्यासाठी दिल्या आणि ते वाटत गेले. लोक जेवण तृप्त झाले आणि वर भाकरी उरत गेल्या. जेव्हा त्याच्या टोपल्या भरल्या तेव्हा ह्या वेळेला 7 टोपल्या भरून निघाल्या. हालेलुया, हालेलुया. एवढे 2 मोठे चमत्कार पाहिल्यानंतर आता अजूनही त्यांना चिंता आहे भाकरीची. त्यांनी जीवनदात्या परमेश्वराला बघितलं होतं, अनुभव घेतला होता. ते त्याच्या जवळ होते, त्याच्या सहवासात होते आणि चिंता करतायत भाकरीची. प्रभू त्यांना आत्मिक ज्ञान देत आहे आणि ह्यांची चिंता चालली आहे शरीराविषयी, म्हणजे पोटाविषयी.
हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू त्यांना म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्हाला अजून समजत नाही आहे का? तुम्हाला अजून कळत नाही आहे का? तुम्ही एकदा चमत्कार बघितला, दुसऱ्यांदा चमत्कार बघितला, अजून तुम्हाला कळत नाही का? तुमचं मन अजून कठीण झालेलं आहे का? मी भाकरीच्या खमीराविषयी बोललोच नाही आहे. तुम्ही या गोष्टीची चिंता का करत आहात की आपल्याजवळ भाकरी नाही आहेत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, किती लोक अशा रीतीने शारीरिक राहिल्यामुळे, दैहिक राहिल्यामुळे देवाच्या जास्त जवळ जाऊ शकत नाहीत, कारण ते रात्रंदिवस फक्त आपल्या शरीराचा विचार करत असतात. त्यांच्या प्रार्थनासुद्धा सगळ्या शारीरिक असतात. आम्ही प्रार्थना करतो, काय करता? देवाकडे नोकरी मागतो. प्रार्थना करतो, काय करता? आम्ही घर मागतो, गाडी मागतो. आजार बरा व्हावा म्हणून प्रार्थना करतो, हे मिळावं, ते मिळावं, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, इथे यश मिळालं पाहिजे, तिथे यश मिळालं पाहिजे. या सगळ्या आमच्या दैहिक आणि जगिक गरजांसाठी आम्ही वारंवार देवाकडे मागत आहोत. थोडके लोक असे आहेत जे आत्मिक बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देहभान विसरून ते आत्म्याच्या गोष्टीकडे बघत आहेत. त्यांचं लक्ष देवाकडे लागतं. देवाच्या पवित्र आत्म्याने ते दिवसेंदिवस अधिकाधिक भरत जातात आणि ते देवाच्या जवळ जाऊन देवाशी एकरूप होत राहतात. ज्या लोकांनी दैहिक गोष्टींकडे लक्ष देणं बंद केलेलं आहे आणि जे आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावून आहेत, जे देवाची वचनं, देवाचा शब्द याकडे आपलं लक्ष लावून आहेत, ते आत्मिक बनत जातात आणि आत्मिक बनल्यामुळे ते देवाशी एकरूप होतात. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूची ही इच्छा मुळीच नाही आहे की आपण दिवस रात्र फक्त आपल्या शरीराचा विचार करावा, शरीराच्या गरजांचा विचार करावा आणि एकसारखं शरीरासाठी मागत राहावं. किती लोक एक आजार बरा झाला, दुसरा आजार आला, मग प्रार्थनेला येतात. तो बरा झाला, तिसरा आजार आला की तो बरा व्हावा म्हणून प्रार्थनेला येतात. किती काळ हे सुरू राहणार? जेव्हा प्रभूने तुमचा एक आजार बरा केला तेव्हाच तुम्ही त्याला ओळखलं नाही का? तेव्हाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही का? आणि तेव्हाच जर तुम्ही त्याला ओळखलं तर तुमचं लक्ष त्याच्याकडे का लागलं नाही? हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. म्हणून तर किती लोक वारंवार चमत्कारांच्या मागे लागतात. त्यांना फक्त आपल्या जीवनात चमत्कार अनुभवायचे असतात, त्यांना देवाची वचनं नको असतात आणि त्यांना आत्मिक बनायचं नसतं. आणि आपण आत्मिक न बनल्यामुळे, म्हणजे शारीरिकच राहिल्यामुळे सैतानाला आपल्या जीवनात काम करायला फार मोठा वाव मिळतो. असे लोक जे फक्त शरीराचा विचार करतात आणि त्यांच्या प्रार्थना फक्त शारीरिक गरजांसाठी असतात. शारीरिक गरजांसाठी, नोकरीत प्रमोशन मिळायला पाहिजे, चांगली भारी पगाराची नोकरी मिळायला पाहिजे, बिझनेस मोठा व्हायला पाहिजे, चांगली गाडी मिळायला पाहिजे, चांगलं घर मिळायला पाहिजे, हा आजार बरा व्हायला पाहिजे, तो आजार बरा व्हायला पाहिजे. जे लोक शारीरिक गरजांसाठीच वारंवार प्रार्थना करत राहतात आणि आपल्या शारीरिक गरजांकडेच लक्ष लावून राहतात, त्यांच्या जीवनात सैतानाला काम करायला मोठा वाव मिळतो आणि असे लोक जास्त काळ विश्वासामध्ये टिकत नाहीत आणि वचनांमध्येच चालत राहू शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया. येशू त्याच्या शिष्यांना म्हणतोय की तुम्हाला अजून समजत नाही का? मी जर एकदा चमत्कार केला, दुसऱ्यांदा केला, तर यापुढे पण मी तुमच्या गरजा भागवणार नाही का? मी तुम्हाला उपाशी ठेवेन का? जर एकदा मी एवढा मोठा चमत्कार करून 5,000 पुरुषांना जेवण दिलं, दुसऱ्यांदा चमत्कार करून 4,000 पुरुष होते त्यांना जेवण दिलं, तर तुम्हाला मी कसं उपाशी ठेवेन? एवढे 2 चमत्कार बघून अजूनही तुमच्यामध्ये अविश्वास आहे का? म्हणून येशू त्यांना अल्पविश्वासी असा शब्द वापरत आहे. पुढे जाऊन हे शिष्य विश्वासामध्ये फार खंबीर झाले, मजबूत झाले, ती वेगळी गोष्ट. पण आत्ता शिष्यांची जी अवस्था आहे तीच अनेक विश्वासणाऱ्या लोकांची असते. विश्वास आहे पण अल्पविश्वास आहे. विश्वास आहे पण थोडकासा विश्वास आहे. देवाचं कार्य एकदा जीवनात अनुभवलेलं आहे, देवाने एकदा बरं केलेलं आहे, देवाने एकदा अद्भुत काम जीवनात केलेलं आहे, पण दुसऱ्यांदा काही संकट आलं की पुन्हा अस्वस्थ होतात, पुन्हा घाबरतात, पुन्हा वाटते आता कसं होईल, आता कसं होईल. याचा अर्थ तुम्ही एकदा जो चमत्कार बघितला त्यावेळेला तुम्ही प्रभूला ओळखलंच नाही,
तुम्ही तुमचं लक्ष प्रभूकडे लावलंच नाही आणि तुम्ही आत्मिक बनलाच नाहीत. हालेलुया, हालेलुया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. प्रार्थना केंद्रामध्ये एक बाई निवासी शिबिर करण्यासाठी आली होती. जेव्हा तिला आणण्यात आलं होतं तेव्हा तिची अवस्था अतिशय भयानक होती. तिला काविळीचा आजार झाला होता. कावीळ तिच्या रक्तामध्ये भिनलेली होती आणि अगदी शेवटच्या स्थितीला असल्यासारखी तिची गत झालेली होती. तिचा नवरा आणि घरचे काही लोक तिला शिबिरासाठी घेऊन आले. तिच्यात अजिबात त्राण राहिलं नव्हतं आणि फार वाईट अवस्थेमध्ये ती बाई होती. जेव्हा तिला शिबिरासाठी आणलं गेलं तेव्हा पहिले 2-3 दिवस तिला खूप त्रास झाला आणि म्हणून ती सारखं तिच्या घरच्यांना सांगत होती की मला इथून घेऊन चला, मला काही फरक पडत नाही. प्रार्थना केंद्रात आणायच्या अगोदर घरच्या लोकांनी बरेच उपचार केले होते आणि तिला फरक पडला नव्हता. उलट तिची स्थिती जास्त गंभीर बनली होती आणि त्यांना त्याच काळात प्रार्थना केंद्राविषयी माहिती मिळाली म्हणून ते तिला घेऊन आले होते. सुरुवातीचे 2-3 दिवस तिला तिथे राहायलासुद्धा होत नव्हतं. परंतु शिबिराच्या 4थ्या दिवशी जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना सुरू झाली तेव्हा अचानक तिला खूप जोरदार घाम सुटला. एवढा जोरात घाम की तिचे संपूर्ण कपडे भिजून गेले. या बाईने स्वतः अशी साक्ष दिलेली आहे की तिच्या अंगावरचे कपडेसुद्धा पिवळसर झाले होते. जो काही घाम तिला आला, एवढा मोठ्या प्रमाणात घाम आला, त्या घामाने तिच्या अंगावरचे कपडेसुद्धा पिवळे पडले होते आणि त्या क्षणापासून ती 100% बरी झाली. ती व्यवस्थित जेवायला लागली, फिरायला लागली, चालायला लागली, अशक्तपणा निघून गेला. त्यानंतर ती प्रार्थनेला येत राहिली. काही काळ निघून गेला आणि काही काळानंतर अचानक ती येणं बंद झालं. त्यानंतर अजून काही महिन्यांनी ती बाई पुन्हा आली. तेव्हा मी तिला विचारलं की तुम्ही इतक्या काळात येत का नव्हतात. ती म्हणाली की मी बरी झाल्यानंतर काही काळ आले प्रार्थनेला आणि नंतर माझं येणं कमी झालं आणि मग मला दुसरा एक भयंकर आजार जडला. जो दुसरा भयानक आजार जडला त्यासाठी पण तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी खूप उपचार केले आणि ती काही बरी होत नव्हती. ती म्हणते तेव्हा मी प्रार्थना पण करत होते आणि उपचार तर घेतच होते आणि एवढं सगळं होऊनसुद्धा मी काही बरी होत नव्हते. उलट आजार बळावत चालला होता. तेव्हा तिचे घरचे लोक आणि नातेवाईक सगळे तिला सांगायला लागले की ही तुझ्यावर कोणीतरी करणी केलेली आहे किंवा हा भूत पिशाचाचा प्रकार आहे, त्यामुळे तुला कुठेतरी भक्ताकडे मांत्रिकाकडे जावंच लागेल. जर तसं नाही केलं तर तुझा जीव जाईल. घरचे लोक आणि नातेवाईक लोक जे काही सांगत होते ते ऐकून तिला एवढी भीती बसली की तिला असं वाटलं खरंच या आजारात मी मरून जाईन आणि जर ह्यांचं ऐकलं नाही तर माझं नुकसान होईल. आणि म्हणून शेवटी ती तिच्या नवऱ्याला म्हणाली ठीक आहे, मला मांत्रिकाकडे घेऊन चला. ही तीच बाई जिला पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत देवाने एवढं अद्भुत रीतीने बरं केलं होतं, ती मांत्रिकाकडे निघून गेली. मांत्रिकाने जे काही दिलं ते सगळं घेऊन ती घरी आली. ती म्हणते त्या रात्री मी झोपले आणि झोपेत असताना मला प्रभू येशू दिसला आणि तो एकच वाक्य मला बोलला, शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. एकच वाक्य बोलला आणि नंतर प्रभू दिसायचा बंद झाला. शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. ही बाई म्हणते मी झोपेतून धाडकन जागी झाले आणि माझ्या लक्षात आलं की मी केवढं मोठं पाप केलेलं आहे. मी तिथेच गुडघे टेकले, पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली आणि त्या दिवसानंतर मला मांत्रिकाने जे काही दिलं होतं ते सगळं मी फेकून दिलं आणि फक्त प्रार्थना करत राहिली आणि 1 आठवड्याच्या आत मी संपूर्णपणे बरी झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचे शब्द होते, शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. मी तुला कोणत्या प्रकारे बरं केलं होतं. एका क्षणात ही बाई जेव्हा केंद्रात आणलेली होती तेव्हा तिची स्थिती अशी होती की जगेल की मरेल. पण पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत जे देवाने तिच्यावर सामर्थ्य पाठवलं आणि जो स्वतःला तिला अद्भुत अनुभव आला, तिने स्वतः स्टेजवरून साक्ष दिली की एवढा प्रचंड घाम की त्या घामाने माझ्या अंगावरचे कपडेसुद्धा पिवळे पडलेले होते आणि त्या क्षणापासून मी बरी झाले. ती बाई काही काळानंतर विचार करते की प्रभूने मला बरं नाही केलं तर मी माझ्या नातेवाईकांचं ऐकायला पाहिजे, मी माझ्या घरच्यांचं ऐकायला पाहिजे, कुठेतरी भक्ताकडे मांत्रिकाकडे जायला पाहिजे. आणि ज्या दिवशी जाऊन आली त्याच रात्री प्रभूने तिला सांगितलं की शेवटी तू माझ्यावर अविश्वास दाखवला. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. जे लोक आत्मिक बनत नाहीत, फक्त शरीराच्याच गोष्टींकडे लक्ष लावून असतात, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, त्यांच्या प्रार्थनांना जर ताबडतोब उत्तरं मिळाली नाहीत तर ते अस्वस्थ असतात. त्यांच्या प्रार्थनेला देवाने जर ताबडतोब उत्तर दिलं नाही तर त्यांना असं वाटतं की प्रार्थना काही काम करत नाही आहे, देव काही प्रार्थना ऐकत नाही आहे आणि काही होणार नाही आहे. आत्मिक लोकांचं तसं नसते. ज्यांनी वचनांकडे लक्ष लावलेलं आहे आणि जे आत्मिक बनलेले आहेत ते एक दिवस प्रार्थना करतात, एक आठवडा प्रार्थना करतात, एक महिना प्रार्थना करतात, 6 महिने प्रार्थना करतात. त्यांना पक्की खात्री आहे देव जे काही करणार ते माझ्या भल्यासाठी करणार. त्यांना पक्की खात्री असते देव माझं ऐकत आहे, तो माझ्यावर प्रेम करत आहे आणि तो माझ्यासाठी जे काही करणार ते माझ्या भल्यासाठी करणार. शारीरिक प्रकारचे लोक वेगळे असतात, आत्मिक प्रकारचे लोक वेगळे असतात. शारीरिक लोक फक्त शरीराच्या गोष्टींवरच लक्ष लावून असतात आणि म्हणून सैतान अगदी सहज रीतीने त्यांना फसवतो. आत्मिक लोकांचं लक्ष देवाकडे लागलेलं असतं, देवाच्या वचनांकडे लागलेलं असतं. म्हणून सैतानाने त्यांना त्यांचा कितीही शारीरिक छळ केला तरी त्यांचा विश्वास हलत नाही आणि सैतान त्यांना जास्त फसवू शकत नाही आणि मोहात पाडून त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकत नाही, कारण ते आत्मिक झालेले आहेत, म्हणजे ते देवाच्या जवळ जात आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहात तर रोज 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 देवाने तुमच्यासाठी काहीतरी चमत्कार करावा, तुमच्या प्रार्थनेला ताबडतोब उत्तर द्यावं, यासाठी वाट बघू नका. आपलं काम हे आहे की आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावावं आणि आपण आपलं हृदय आणि आपलं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे करत राहावं. हे आपलं काम आहे. आपल्या शरीराच्या गरजा भागवणं आणि आपल्याला जे काही आवश्यक आहे ते पुरवणं हे देवाचं काम आहे आणि देव ते केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. जेव्हा 5000 लोक होते तेव्हा प्रभूला स्वतःला त्यांचा कळवळा आला. जेव्हा 4000 लोक, 4000 पुरुष 3 दिवसपर्यंत प्रभूच्या सोबत होते तेव्हा प्रभूला स्वतःला कळवळा आला की आज सतत 3 दिवस ते माझ्याबरोबर आहेत. त्यांना भूक लागेल, ते कासावीस होतील, भुकेने व्याकुळ होतील. दया कुणाला आली, काळजी कुणाला वाटली? त्या निर्माणकर्त्या देवाला, ज्याने आपल्याला घडवलेलं आहे त्याला काळजी वाटली. असं म्हटलेलं नाही आहे की लोकांमधलं कोणीतरी उठून प्रभूला येऊन सांगितलं की आम्ही आज सतत 3 दिवस इथे आहोत आणि आम्हाला भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या. लोकांनी नाही सांगितलं, प्रभूला दया आली, प्रभूला त्यांची काळजी वाटली, प्रभूने त्यांची काळजी केली. लोकांनी नाही सांगितलं, त्याने स्वतः केली त्यांची काळजी. ते सतत 3 दिवस त्याच्याबरोबर होते, त्याचे शब्द ऐकत होते, त्याचे अद्भुत कामं बघत होते. त्यांचं लक्ष येशूकडे लागलं होतं, ते आत्मिक बनले होते. शरीराची काळजी देवाने स्वतः घेतली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्मिक बना. जे दैहिक असतात, शारीरिक असतात, ते पुन्हा पुन्हा सैतानाच्या मोहाला बळी पडतात. शारीरिक लोक पुन्हा पुन्हा सैतानाच्या मोहाला बळी पडत जातात. आत्मिक लोक सैतानाच्या मोहाला बळी पडत जात नाहीत, कारण ते आत्मिक झाल्यामुळे देवाच्या जवळ जातात आणि जेवढे आपण देवाच्या जास्त जवळ असतो तेवढा सैतानाचा प्रभाव आपल्या जीवनावरून कमी कमी होत जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रात्रंदिवस शरीराचा विचार करू नका, शरीरांच्या गरजांचा विचार करू नका. तुमच्या मुलाला चांगली नोकरी नाही आहे, हरकत नाही, तुम्ही प्रार्थनेत त्या गोष्टीची आठवण ठेवा. रोज देवाकडे मागा की प्रभू माझ्या मुलाला चांगली नोकरी दे. आणि तुमचं कर्तव्य काय आहे? देवाची वचनं वाचणं, देवाच्या वचनांकडे लक्ष लावणं, वचनाप्रमाणे आपलं हृदय जीवन बदलणं आणि देवाची उपकार स्तुती करत राहणं, म्हणजे आत्मिक बना. मुलाला नोकरी नाही आहे त्यासाठी मागा देवाकडे, पण रात्रंदिवस तीच गोष्ट डोक्यात घेऊन बसू नका आणि कधी देव नोकरी देणार, कधी देव नोकरी देणार, कधी होणार, कधी होणार. तुमच्या मुलीचं लग्न होत नाही आहे, तुमची चिंता देवाच्या हातात सोपवा आणि तुम्ही देवाचे आभार मानत राहा, देवाची स्तुती करत राहा. तुम्ही वचनाप्रमाणे वचनं वाचून स्वतःमध्ये बदल करत राहा. तुम्ही आत्मिक बना, ही तुमची काळजी देव स्वतः घेईल.
तुमच्या शरीरामध्ये काही आजार आहे आणि तुम्हाला बरं होण्याची घाई झालेली आहे, तुम्ही प्रार्थना करा त्यासाठी की देवाने तुम्हाला बरं करावं. आणि तुम्ही आत्मिक बना, वचनाकडे लक्ष लावा, देवाची स्तुती करत राहा, देवाच्या वचनं जाणून घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा. तुम्हाला बरं करण्याचं काम देव स्वतः करेल. हालेलुया, हालेलुया. तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझं झालेलं आहे, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. ही तुमची समस्या देवाच्या हातामध्ये सोपवा आणि तुम्ही मात्र आत्मिक बना. देवाचे आभार मानत राहा, धन्यवाद करत राहा, वचनं वाचत राहा, वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा. तुम्ही आत्मिक बना. तुम्हाला कर्जातून मुक्ती देण्याचं काम देव स्वतः करणार आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने स्वतः स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. त्याला माहीत आहे आपल्याला काय हवं आहे, त्याला माहीत आहे आपल्या गरजा काय आहेत, त्याला माहीत आहे आपलं दुःख काय आहे. आपण एकसारखं त्याच्यापुढे रडगाणं गात बसायची गरज नाही आहे. आणि रोज रोज देवाने आज काहीतरी केलं पाहिजे, देवाने आज चमत्कार केला पाहिजे म्हणून वाट बघू नका. धीर धरा आणि आत्मिक बना. धीर धरा आणि आत्मिक बना. तुमचं लक्ष देवाकडे लागू द्या, म्हणजे या तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी देव स्वतः घेईल. देव तुम्हाला वेळेवर जेवण देणार, देव तुम्हाला घर देणार, तुमच्या आवश्यकतेनुसार देव तुम्हाला गाडी देणार, देव तुम्हाला कर्जातून मुक्त करणार, देव तुमच्या मुलांची लग्न करून देणार, देव तुमच्या मुलाला चांगली नोकरी देणार. तुमच्या जेवढ्या काही आवश्यकता आहेत देव स्वतः करणार, कारण तो आपला खरा बाप आहे. म्हणून मी म्हटलं 4000 पुरुष समोर असताना कुणी येऊन प्रभूला सांगितलं नाही आहे की जरा आम्हाला जेवण द्या म्हणून. प्रभूला स्वतःला त्यांचा कळवळा आला, प्रभूला स्वतःला आला. त्याने स्वतःहून त्यांना जेवण दिलं, त्याने स्वतःहून त्यांच्या जेवणाची आणि पोटाची व्यवस्था केली. जे देवाकडे लक्ष लावून असतात त्यांच्या या गरजांची काळजी देव स्वतः घेतो. दैहिक गरजा देव स्वतः भागवतो, कारण तो आमचा खरा बाप आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला शिष्यांना सांगायचं आहे, परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी म्हणजे यांच्या शिकवणीविषयी सावध राहा. आणि त्यांचं चाललेलं आहे, आपण भाकरी आणलेल्या नाहीत. त्यामुळे येशू त्यांना म्हणतोय की तुम्ही अल्पविश्वासी आहात. अल्पविश्वासी राहू नका, अर्धवट विश्वास ठेवणारे राहू नका. त्याच्यावर खरा विश्वास ठेवा. तो जिवंत प्रभू आहे, तो आमच्या जवळ असतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आमच्यामध्ये राहतो, तो आमच्या गरजा भागवतो, तो आमच्या प्रार्थना ऐकतो आणि तो आम्हाला मदत करायला नेहमीच तयार असतो. आम्ही शारीरिक गोष्टींकडे लक्ष लावून बसू नये, तर आम्ही त्याच्याकडे लक्ष लावावं. तो काय सांगतोय ते ऐकावं आणि त्याप्रमाणे जीवन जगावं. हालेलुया, 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 हालेलुया. आहे तुम्ही सांगा, तुम्हाला मसरीचं व्यसन म्हणजे 1985 पासून होतं? हां, लय घासायची मिसरी मी. मला मिसरी घासल्याशिवाय कामच सुचायचं नाही. जर मिसरी नाही मिळाली तर मी कामच करायची नाही. लॉकडाऊनमध्ये तर माझी हालत खराब झाली होती. असं वाटायचं मी मरून जाईन मला जर मिसरी नाही मिळाली तर. मी यांना बोलायचे कुठून पण मिसरी घेऊन या तरच मी काम करणार, नाही तर मी काम करणार नाही. एवढी तुमची अवस्था अशी झाली होती की म्हणजे लॉकडाऊनमध्ये मशेरी आणून द्या तेव्हाच तुम्ही काम करता, काम तुम्हाला व्हायचं नाही? हे बी काम करायसाठी कुठून पण मिसरी किती महाग असली तर आणून द्यायचं, नाही तर काम पडून नाही यायचं. ही काम नाही करायची. मिसरी दिली तर ही काम करते, नाही तर काम करत नाही असं म्हणायचं. पण आणून द्यायचं मला, कारण कामाची गरज असेल तर आणून द्यायचं. म्हणजे तुम्हाला एवढी लत लागली होती की म्हणजे मशेरीशिवाय तुम्ही म्हणजे कामच तुमच्या घरातली कुठली व्हायची नाही? कुठलंच काम मी करायची नाही मिसरीशिवाय. मग असं काय झालं की तुमचं मशेरी सुटली? म्हणजे मिसरी सुटली म्हणजे ज्यावेळेला मी तिथं गेली ना आता शिबिरमध्ये, त्यावेळेला मी खूप देवाकडं प्रार्थना केली. देवा सगळ्या मी एवढं साक्षी ऐकत्या, सगळ्यांची व्यसनं सुटतात. मी रडली, देवा माझं का व्यसन सुटत नाही? मी असं काही मोठं पाप केलं की माझ्याकडून घडले ते मला आठवत नाही. मला आठवण करून दे की माझी मिसरीचं व्यसन सुटू. मला स्वतःला पण लाज वाटते. मी गावाला जाते तरी मला सगळी लोक बोलत असतात की एवढी मिसरी. पण तुम्हाला असं काय म्हणजे त्यानंतर देवाने तुमच्या जीवनात काय घडलं ते सांगा. त्याच्यानंतर मग पुन्हा मी शिबिर करून जी गेली, जी मिसरी मी आणली पण नव्हती इथं ठेवायला.
घरीच होती ती मिसरी. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही शिबिर केलं गेल्या वर्षी त्यावेळेला शिबिर घेऊन आलेच नव्हते शिबिरात, ती घरीच होती. घरीच होती, डबी भरलेली तिथंच ठेवून आली होती. मग गेल्यावर मी 1 महिना ती टी व्हीच्या बाजूला होती. 2 वेळा मी तिथं गेली मिसरी घ्यायला, पण मला येशू प्रभू दिसायचा तिथं. आणि मी जी वचन दिलं होतं देवाला, देवा मी आता मिसरी घासणार नाही असं मी येशूला वचन दिलं होतं. काय जर झालं तर मी मिसरी 2 बार गेली, ढाकण खोललं, पण मला येशू दिसायचा तिथं कोपऱ्यात. तू काय बोललीस? आणि परत त्याला घेते. मग माझा मुलगा म्हटला, आई तुझी मिसरीच ओतून टाकतो, तू घासणार नाही. मी अजून मी घासतच नाही आहे, पण मला आता होतं मीच स्वतः त्या दिवशी उचलली आणि कचऱ्याच्या डब्यात डबी फेकून दिली. आणि आता अजिबात मला मिसरीचं ध्यान होत नाही किंवा काय होत नाही. पहिलं मी याड लागायचं असं वाटत मी मरून जाईन, पण आता मला काहीच वाटत नाही. मिसरीचे तुम्हाला एवढं तुमचं अधीन झालं शरीर की मिसरीशिवाय तुम्ही राहू शकत नव्हते? होऊ शकत नव्हती मी, पण आता काहीच वाटत नाही मला. थोडं बायका घासल्या तरी मला काही वाटत नाही. लॉकडाऊनमध्ये तंबाखू मिळत नव्हती ना, तर 100 रुपयाला एक पुडी. कितीला? 6 रुपयाची पुडी 100 रुपयाला. पण करणार काय, जर मिसरी नाही आणली तर जेवण नाही. पण तुम्ही भीतीपोटी म्हणजे तुम्ही त्यांना आणून द्यायचो का तर बायको रागवेल म्हणून, परंतु आता देवाने त्यांच्या जीवनात कार्य केलेलं आहे. एवढ्या वर्षाचं मछलीचे व्यसन प्रभु यीशु ने सोडवलेलं आहे. इसलिए आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए. 3 सालों से इस बहन के दोनों पैरों के एड़ियों में जलन होती थी, खिंचाव जैसा महसूस होता था और पैर में भी बहुत ज़्यादा दर्द रहता था. ये बहन विश्वास से प्रार्थना में आती रही, प्रभु यीशु के पास प्रार्थना करती रही, अपनी ये समस्या लिखकर प्रार्थना विनती पेटी में रखी. प्रभु का बड़ा अनुग्रह इनके जीवन पर हो गया और उनके पैर का जो एड़ियों का खींचाव था वो निकल गया है, जलन रुक गई है, दर्द भी प्रभु यीशु ने ठीक कर दिया है. इसीलिए आप सब जोर से ताली बजाकर प्रभु यीशु का धन्यवाद कीजिए. ताई डोळे उघडा. तुम्ही सांगा की तुम्हाला फार त्रास व्हायचा? फार त्रास म्हणजे रातभर झोप नाही यायची मला. रात्रीच्या झोप लागायची नाही? लागायचे, गोले नुसते उठायचे आणि पायाला आग करायची. एवढी आग करायची का मला झोपच यायची नाही. पाण्यामध्ये पाय ठेवायचे मी. 3 वर्ष सतत त्रास होता. मग जेव्हापासून मी प्रार्थनाला यायला लागली आणि जे पेटीमध्ये लिहून टाकले समस्या आणि उपास प्रार्थनाला पण येत राहिली आणि आता एकदम माझा त्रास कमी होऊन गेला आहे. आता पाय दुखत नाहीत, आग होत नाही? आग पण होत नाही आणि गोले पण येत नाही. आणि आता रात्री चांगली झोप लागते चांगली. आणि जे तुम्हाला पायाला खेचल्यासारखं व्हायचं ते पण होत नाही? पण नाही होत. आता एकदम चांगलं झालंय. प्रभू येशूने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुम्हाला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. रमा नाव आहे माझं. आणि पायाला काय झालं होतं तुझ्या? ऑलमोस्ट मी जुलैपासून म्हणजे माझ्या पायाला खूप मोठा इश्यू झाला होता. मी ट्रॅव्हल करत होती आणि सडनली माझा पाय मुरगळला. तर त्या बेसिसवर माझ्या पायाची नस एकदम काळीभोर झाली होती. इवन मी चालू शकत नव्हती, मला पाय पण टेकवायला येत नव्हतं. तर एक दिवस माझ्या मुलांनी सांगितलं, मम्मा आपके पास प्रार्थने का तेल आहे ना, आप लगाओ. आणि मग मी त्याचं ऐकून मी लावलं आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंगला उठली, बघते तर पाय नीट जमिनीवर ठेवू पण शकत होती आणि मी ट्रॅव्हल पण प्रॉपरली करत होती. नंतर लंगडत ट्रॅव्हल करायची. पण त्या दिवशी असं झालं की माझ्यासोबत त्याच्यानंतर काहीच नाही झालं. म्हणजे दुखायचं बंद, सर्वच बंद. म्हणजे तुमचा जो लहान मुलगा आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला प्रार्थना माध्यमांचा वापर करायला? हां, माझ्या मुलाने सांगितलं. तो 9 इयर्सचा आहे आणि त्यांनी मला सांगितलं, मम्मा आप लगा के देखो शायद आप ठीक हो जाओगे जल्दी. आणि मी लावलं आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत टचवूड मला काहीच त्रास नाही, म्हणून मी धन्यवाद करते परमेश्वराचा. आणि पुढची काय साक्ष आहे? पुढची साक्ष ही आहे की मी गेल्या 2 वर्षापासून ट्राय करत होती माझ्या प्रिव्हियस कंपनीमध्ये जॉबला, पण समहाव काही ना काही रिझनमुळे मला ते भेटत नव्हतं. तर मी परमेश्वराकडे इथं गेल्या महिन्यात आली प्रार्थनेला आणि मी सांगितलं की देवा मला जेवढी सॅलरी हवे त्या सॅलरीमध्ये ते प्लीज जॉब भेटायला पाहिजे. आणि मी म्हणजे आपण ते पेटीमध्ये हे टाकतो ना की विनंती लिहून तुम्ही प्रार्थना केली? हां, विनंती लेटर मी तिथे टाकलं आणि मी माझे जे काही प्रॉब्लेम्स आहे मी देवाला सांगितलं. सो मला तो जॉब भेटला आहे, त्यामुळे मी परमेश्वराचे धन्यवाद करते. इस बहन का नाम प्रीति है. 1 महीने से इनके गर्दन के दाहिने भाग पर गांठ हुई थी और वो धीरे धीरे बढ़ रही थी. इनको बहुत दर्द होता था, गर्दन यहाँ से वहाँ झुकाने के लिए बहुत तकलीफ़ होती थी. इन्होंने प्रभु से प्रार्थना की, प्रार्थना माध्यम का इस्तेमाल किया और अपनी समस्या प्रार्थना विनंती
पेटी में लिख कर रखी, प्रभु की दया इन पर हो गई और अभी 1 महीना हो गया है, गांठ निकल गई है और इनको अभी गर्दन यहाँ से वहाँ घुमाने में कोई तकलीफ नहीं होती। इसलिए आप तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो। ताई सांगा, गाठ 1 महिन्यापासून होती? हो गेल्या महिन्यात 1 महिना झाला। आणि केवढी होती गाठ? एवढी होती। त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा? त्रास व्हायचा म्हणजे असं माझा मान वळत नव्हते, अशी त्रास व्हायचा आणि दुखत होता। मान वळवताना तुम्हाला दुखायचं? खूप दुखायचं। मग तुम्ही काय केलं? मग तेल लावत गेली, देवाचा प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि सिस्टरांना विनंती पाठवली आणि त्याच्यानंतर बरं होत गेलं। तुम्ही प्रार्थना विनंती लिहून ठेवली पेटीमध्ये आणि आता 1 महिना झाला आणि ती गाठ निघून गेली। आता मान वळवताना तुम्हाला त्रास होत नाही होत। ताई तुम्ही स्कार्फ काढून दाखवा, गाठ कोणत्या बाजूला होती, कोणत्या भागावर होती? इथे होती? हां, इथे होती माझी गाठ। आता इथे काहीच नाही आहे। इस बहन का नाम लताबाई है। 12 सालों से इस बहन को मसेरी लगाने की आदत थी, लेकिन 6 महीना पहले इन्होंने विश्वास से निवासी शिविर में भाग लिया। शिविर के पहले ही दिन, सोमवार के दिन, प्रभु का अनुग्रह उनके जीवन पर हो गया और उसी दिन से उनकी मसेरी लगाने की आदत प्रभु यीशु ने छुड़ा दी है। इसीलिए आप सब जोर से ताली बजाकर प्रभु यीशु का धन्यवाद कीजिए। ताई 12 वर्ष तुम्ही मसेरी लावायचे? हां, 12 वर्षे मिसरी लावायची मी रोज। आणि शिबिरात आल्यानंतर काय झालं? शिबिरात आल्यानंतर आहे ना, पहिली शिबिरमध्ये सोमवारी सुटूनच गेली डायरेक्ट। आता इच्छा होत नाही? इच्छा नाही होत। आता शिबिरावरून तुम्ही घरी गेलात, 6 महिने झाले, 6 महिन्यात अजिबात इच्छा झाली नाही? अजिबात इच्छा झाली नाही। प्रभूने तुम्हाला मुक्त केलं आहे? मुक्त केलंय, धन्यवाद करते। सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या। ताई तुमचं नाव सांगा? शिल्पा। तुमच्या मुलाला काय झालेलं? लहानपासून म्हणजे जन्माला आल्यापासून म्हणजे सतत बिमार पडायचा मुलगा माझा आणि नंतर मी निवासी शिबिरमध्ये भाग घेतला आणि त्या दिवसापासून म्हणजे मुलगा चांगला आहे, बिमार नाही सतत पडत। म्हणजे नक्की त्याला काय व्हायचं? म्हणजे ताप, खोकला, सर्दी अशी चालूच राहायची नेहमी। जन्मल्यापासून त्याला हा त्रास सुरू असायचा? हां। तुम्ही शिबिर कधी केलं? शिबिर मी गेले आता 1 वर्ष झालं मी शिबिर केलं आहे आणि शिबिरामध्ये प्रभूची दया त्याच्यावर झाली आणि आता 1 वर्ष झाला पूर्वीसारखा तो आजारी पडत नाही? आता तो ठीक आहे, व्यवस्थित आहे? या भाऊंचं नाव आनंदराव आहे। ते सांगतात आज सकाळपासून त्यांच्या डाव्या साईडच्या पाठच्या भागामध्ये, हाताच्या वरच्या साईडला, मागच्या साईडला चमक भरली होती आणि सकाळी घरातून निघाले तेव्हा ती त्यांची चमक होती, त्यांना फार त्रास होता। परंतु आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत प्रभू येशूचा स्पर्श त्यांना झाला आणि प्रभूचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि ते सांगतात की त्यावेळेला त्यांनी पाहिलं की त्यांच्या डाव्या हाताची जी पाठीची चमक होती निघून गेली होती। प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे। याशिवाय ते सांगतात की सकाळी जेव्हा तो मोटरसायकलने केंद्र प्रार्थना घरात येण्यासाठी निघाले, त्यांचा 2 वेळा ॲक्सिडेंट होतं। सर्वप्रथम म्हणजे की ते सांगतात की ते रस्त्याने येत होते आणि समोरून भरधाव गाड्या रॉंग साईडने येत होत्या, पण त्याचं लक्ष नव्हतं, ते वेगळ्या विचारत होते। प्रभू येशूने ते अपघातापासून देखील त्यांना वाचवलं आहे, कारण ते सांगतात की जेव्हा जेव्हा ते घरातून निघतात तर प्रभूकडे प्रार्थना करूनच निघतात। प्रभूने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, त्यांना या संकटातून पण वाचवलेलं आहे आणि त्या आजारातून पण त्यांना बरं केलेलं आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या। या बहिणीचं नाव ताराबाई आहे। काही महिन्यांपासून त्यांचे दोन्ही गुडघे दुखत होते आणि त्यांचं संपूर्ण अंग त्यांना जड वाटायचं, त्यांना वागताना देखील त्रास व्हायचा आणि मनामध्ये खूप भीती निर्माण झाली होती। त्या म्हणतात की सतत हृदयामध्ये भीती, धडकी भरायची। ही बहीण आज पहिल्यांदा इथे प्रार्थनेसाठी आलेली आहे। आत्ताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत ही बहीण विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना करत होती आणि ती सांगते की प्रार्थना संपल्यानंतर तिने पाहिलं तर तिच्या दोन्ही गुडघ्यांचं दुखणं बरं झालेलं आहे आणि हृदयामध्ये जी भीती होती ती देखील निघून गेलेली आहे। आता त्यांना वागताना त्रास होत नाही, प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे। म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या। ताई तुम्ही सांगा की गुडघे खूप दुखायचे? खूप दुखायचे, म्हणजे जास्त दुखायचे, चालायला पण होत नव्हता, दम लागायचा छातीमध्ये।
आणि वागताना त्रास व्हायचा? वागताना त्रास व्हायचा ना, लघवीला त्रास व्हायचा सतत. आणि आता प्रार्थनेनंतर काय झालं? आता बसलो तर काय नाही, लघवू नाही. आता लघवीला होत नाही सतत, आणि तुम्ही वाकून पाहिलं तर आता गुडघे पण दुखत नाही. गुडघे पण नाही दुखत आता. तुम्ही आता वाकून दाखवा, खाली वाका, परत सरळ व्हा. अगोदर असं करता येत नव्हतं येत. दुखायचं ना, मनात भीती होती. मनामध्ये भीती होती, पण आत्ताच्या प्रार्थनेनंतर गुडघ्याचं दुखणं निघून गेलं, भीती पण निघून गेली. दुखणं पण निघून गेलं, भीती पण निघून गेली. आता भीती वाटत नाही. नाही. आता तुम्ही चालून दाखवा लोकांना. तिथपर्यंत जा. या इकडे, परत या इकडे या. आता तुम्ही चाललात, तुम्हाला त्रास वाटत नाही? नाही वाटत, त्रास नाही वाटत आता. आता तुम्ही बरे आहात. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. माझं नाव प्रणाली. आणि तुला काय त्रास झाला होता? मला 1 महिन्यापासून माझे दात दुखत होते, तर मी आशीर्वाद तेलाचा वापर करायची आणि वचन बोलायची 3. आणि गेल्या रविवारी मी एका बहिणीकडून आशीर्वाद घेतलं होतं, तर माझे लगेच दात बरे झाले. दात दुखायचे तेव्हा तुला जेवायला वगैरे त्रास व्हायचा? हो, मला त्रास व्हायचा. माझं कान पण खूप दुखायचं आणि डोकं पण खूप दुखायचं. मग आता 8 दिवस झाले दात दुखत नाही? नाही, बरं झालं. प्रभू येशूच्या कृपेने दातांचं दुखणं निघून गेलं. प्रभूच्या दयेने माझे दात बरे झाले. आणि याशिवाय कुठली समस्या होती? मला ॲडमिशनसाठी जात पडताळणी दाखला भेटत नव्हता. मी 2022पासून प्रयत्न करत होती आणि मी प्रार्थनेला यायची तेव्हा विनंती पेटीमध्ये विनंती लिहायची की प्रभू मला लवकरात लवकर दाखला भेटू दे मला ॲडमिशनसाठी. तर मला म्हणजे मला दाखला मिळाला. म्हणजे तू 2022पासून प्रयत्न करत होती आणि सतत अडथळे यायचे? हो, सतत अडथळे यायचे. मग तू प्रभूकडे प्रार्थना करत होती आणि आता तुला दाखला मिळाला? हो, मला दाखला मिळाला आणि ॲडमिशन पण झालं. आणि माझी कॉलेजची फी खूप जास्त होती, ती कमी पण प्रभूने. फीसुद्धा कमी झाली? हां, फी पण कमी झाली. प्रभूच्या या कामासाठी तुम्ही मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचा उजव्या हाताचा खांदा 2 वर्षापासून दुखत होता आणि ते सांगतात की आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी विश्वासाने हात ठेवला आणि नंतर त्यांनी हात काढून बघितला तर प्रभूची दया त्यांच्यावर झाली आहे. त्यांचा हात, त्याचं दुखणं आता निघून गेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्ही सांगा कधीपासून तुमचा उजवा खांदा दुखत होता? हे माझा उजवा खांदा हात म्हणजे असा 2-3 वर्षापूर्वी दुखत होता. आणि येताना मी रिक्षामध्ये बसलो तेव्हा बी अशी दांडीला धरला पकडून बसलेला तेव्हा बी दुखत होता. आणि इथं आगवा केला खांद्यावर हात ठेवून आजार माझा हे खांदा म्हणजे दुखणं बरं झालेलं आहे. म्हणून येशूला धन्यवाद देतो. म्हणजे तुम्ही सांगता की तुम्हाला उचलायला वगैरे पण खूप वेदना व्हायच्या? उचलायला असा त्रास व्हायचा, फिरवायला बी असा त्रास व्हायचा. म्हणजे तुम्ही आलात तेव्हा पण हात उचलायला तुम्हाला दुखत होता? दुखत होता. म्हणजे असं रिक्षाच्या दांडीला पकडला ना तेव्हा दुखत होता. म्हणून मी खाली हात केला, दांडीला पकडला नाही, खाली हात करून राहिलो. 2 वर्षापासून असं दुखत होता? 2 वर्षापासून दुखत होता. आता लोकांना हात वर करा, खाली करा, पाठी करा. आता दुखत नाही? नाही. आता पूर्णपणे देवाने बरं केलं? हां, बरं केलेले. देवाचे आभार मानतो. देवाने 2 वर्षाच्या खांदेदुखीपासून त्यांना बरं केलं आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमची काय साक्ष आहे? मी माझ्या लग्नाविषयी साक्ष देते. आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा मुलगा आणि संपूर्ण घरानं प्रभूला मानणारा मुलगा असा मी जीवन साथीदार शोधत होते. तसंच मी इथे प्रार्थना विनंती टाकत होती आणि माझ्या मम्मी पप्पांनी विश्वासाने गुडघ्यावरती येऊन प्रभू येशूकडे प्रार्थना केली. प्रभू येशूची कृपा माझ्या जीवनावरती झाली आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाराच मुलगा मला जीवन साथीदार मिळाला. तसेच 12 तारखेला जे लग्न होतं ते लग्न व्यवस्थितरित्या पार पाडावं म्हणून मम्मीने नोव्हेंबर महिन्यामध्ये परिवार सभेमध्ये सिस्टरांकडून आशीर्वाद घेतला आणि प्रभूची अशी कृपा झाली की लग्न व्यवस्थितरित्या पार पडलं. कोणताही अडथळा न येता त्या कार्यक्रमाचं नियोजन परमेश्वराच्याकडून झालं आणि स्वतः सिस्टर इथे उपस्थित राहून आम्हा पती पत्नींना आशीर्वाद दिला. त्याबद्दल प्रभू येशूचे मी आभार मानते. तसेच मी दुसरं सांगू इच्छिते की नोव्हेंबर 2006मध्ये जेव्हा मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, आम्ही संपूर्ण घरानं येशू ख्रिस्ताला तारणारं म्हणून स्वीकार केला. त्यावेळेस माझ्या मम्मीच्या मनामध्ये अशी चिंता लागू लागली की आम्ही 3 भावंड आहोत
की आता लग्न कसं होणार अशी तिला खूप चिंता वाटायची. पण त्याच दरम्यान माझे मम्मी पप्पा तिथे प्रार्थना केंद्रामध्ये सेवा करत होते आणि ज्यावेळी शिबिर संपतं त्यावेळेस ब्रदरांनी स्वतःहून मम्मीला बोलावून सांगितलं की सुमनताई तुम्ही चिंता करू नका, तुमची तिन्ही मुलांचे लग्न होतील आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारीच मुलं अशी त्यांना मिळतील. आणि खरोखरच ब्रदर त्यावेळी जे शब्द बोललेले होते ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाले. माझ्या मोठ्या बहिणीला आणि मोठ्या भावाला विश्वासू मुलांनी मला देखील प्रभूने सुंदर जीवनसाथी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा जीवनसाथीदार देऊन माझं जीवन आशीर्वादित केलं, म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. प्रभू येशूच्या या कृपेसाठी तुम्ही टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव प्रदीप आहे. ते सांगतात गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या छातीत फार दुखायचं आणि त्यामुळे दुखण्यामुळे ते छातीवर हात ठेवूनच चालायचे. त्यांच्या मित्रांनी त्याला पहिल्यांदाच प्रार्थनेसभेमध्ये आणलं आणि प्रार्थनेसभेत आल्यानंतर प्रभूची दया त्याच्यावर झाली आणि त्या क्षणापासून ते आतापर्यंत 1 महिना झालेला आहे. त्याचं छातीचं दुखणं निघून गेलेलं आहे. प्रभू येशूने त्याला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इथं बरं तुला म्हणजे 1 महिन्यापासून छातीत दुखत होतं? 1 महिना सतत दुखत होतं? सतत दुखत होतं. त्यामुळे तुला काय त्रास व्हायचा? जसं उठता पण येत बसता पण येत. तेव्हा मी चालत तेव्हा दुखत होता छातीत. जेव्हा जेव्हा तू चालत तेव्हा तेव्हा छातीत दुखायचं? चालत होतं तेव्हा दुखत होता छातीत. तेव्हा इथे येत राहिलो तेव्हा बरं वाटलं म्हणा. असते तो मी चालायला लागलो मग थोडी ताकद यायला लागली अंगात. तेव्हा बसत इथं रोज यायला लागलो, म्हणजे दर रविवारी यायला लागलो. 3 महिने झाले इथं म्हणा. 3 महिने यायला लागलो इथं मी बरं वाटलं. आता मग बरं. म्हणजे तुम्हाला आता 3 महिने झाले बरे होऊन? हा बरं आहे. म्हणजे 1 महिन्यापासून तुमच्या छातीत दुखत होतं? 1 महिना छातीत दुखत होतं. तुमच्या मित्रांनी तुम्हाला इथे आणलं. तुम्ही येत राहिल्यानंतर प्रभूची दया झाली, आता छातीत दुखणं निघून जाईल? पण झालं. आता चालताना दुखत वगैरे काय नाही? तुम्ही जरा चालून दाखवा. चला बरं. हे पहा, या भाऊंना 1 महिन्यापासून त्यांच्या छातीत दुखत होतं. ते चालताना मध्ये इकडे चला इकडे छातीत दुखत होतं, पण त्यांना प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव नम्रता आहे. त्यांचा मुलगा एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला होता, पण त्याचं ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर तिकडनं त्याला कामावरून काढण्यात आलं. पण त्याची इच्छा होती की पुन्हा त्याला त्याच ठिकाणी नोकरी मिळावी. तो 6 महिने इथे तिथे नोकरी करत होता, पण त्याच्या मनाप्रमाणे काही होत नव्हतं. त्यानंतर तो 2 महिने घरी होता. ही बहीण आपल्या मुलासाठी सतत प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिली. प्रभू येशूची कृपा ह्या बहिणीच्या मुलावर झाली. त्याच ठिकाणी त्याला पुन्हा कामावर बोलवण्यात आलं आहे आणि जो त्याचा पूर्वीचा पगार होता त्यापेक्षा त्याचा पगार आता त्याला वाढवून मिळवला आहे आणि त्याला तिथे परमनंट केलेला आहे. प्रभूने त्याला आशीर्वादित केलेला आहे. म्हणून सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंना 6 दिवसापासून त्यांच्या उजव्या कुशीमध्ये चमक भरली होती आणि 25 डिसेंबरला ते केंद्रामध्ये सेवेसाठी आले होते. तेव्हा प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांच्या कुशीतल्या वेदना निघून गेल्या आहेत. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. गुलाब. तुम्हाला काय झालं होतं? मला 1 महिना झाला, तिथून तब्येत बरी नव्हती, अशक्तपणा जास्ती आलता, जेवण बिवण काहीच जात नव्हतं. मला असं म्हणजे काम करायला पण होत नव्हतं, एकदम अशक्तपणा आलती. माझी मुलगीचं ना माझा नवरा काम करायचा घरी, एवढं अशक्तपणा आलतं. म्हणजे 1 महिन्यापासून तुम्हाला जेवण बिलकुल जात नव्हतं, अशक्तपणा आला होता? अशक्तपणा आलता. मग मी उपास प्रार्थनेत आलो, इथं भाग घेतला, काउन्सिलिंग प्रार्थना पण घेतली. तेव्हापासून मला बरं वाटलं. त्याच्यामधून प्रभूला येशूला धन्यवाद देते. आता किती दिवस झाले तुम्हाला अशक्तपणा जाणवत नाही? 1 महिना झाला, आता व्यवस्थित जेवतो मी. आता 1 महिना झाला जेवण व्यवस्थित जातं आणि अशक्तपणा नाही आहे? आता कामं देखील करता? हो, कामं करतो. आता कामाला जाते. प्रभू येशूच्या या कृपेसाठी तुम्ही टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात की काल रात्री अचानक त्यांना थंडी भरली आणि थंडी भरल्यानंतर त्यांना हळूहळू ताप सुरू झाला आणि शरीरामध्ये त्याच्या अशक्तपणा त्यांना जाणवत होता. ते छातीवर हात ठेवून आजारमुक्तीतील वचनं देखील बोलत होते, परंतु जास्त फरक पडत नव्हता. त्यानंतर सिस्टरने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. सिस्टरने प्रार्थना केल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि सकाळी उठलं त्यांनी पाहिलं ते सर्व आजार निघून गेले होते. याशिवाय ते सांगतात की त्यांची इको गाडी आहे, ती गाडी पेट्रोलवर तर बरोबर चालायची पण CNGवर चालत नव्हती. तेव्हा ते जेव्हा प्रार्थना सभेमध्ये यायचे तेव्हा सिस्टर सांगायचे की ज्या तुमच्या वस्तूवर ज्या 80 रुपये
ते हात वर करत प्रभू त्याच्यावर आशीर्वाद देईल. तेव्हा हे विश्वासाने आपल्या इको गाडीची चावी हातात उंच करून घ्यायचे. आणि जेव्हा ते गॅरेजमध्ये गेले तेव्हा त्यांना खर्च सांगितला होता की 15,000 रुपये तुम्हाला खर्च येईल. परंतु त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवून प्रभूकडे प्रार्थना करत आले, प्रभूचा धावा करत आले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली. आता ते सांगतात जेव्हा ते गॅरेजमध्ये पुन्हा गेले गाडी दाखवण्यासाठी, तेव्हा गॅरेजवाल्यांनी जो पहिल्या 15,000 खर्च सांगितला होता केवळ 250 रुपयामध्ये त्यांचं ते काम झालेलं आहे. प्रभू येशूने त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव दीपाली आहे. ते सांगतात की 8 दिवसापासून त्यांच्या उजव्या पायामध्ये वेदना होत होता, दुखत होता. आणि ते सांगतात की आज त्यांना प्रार्थनेमध्ये येण्यासाठी मन होत नव्हतं, पण तरीसुद्धा ते प्रार्थने सभेमध्ये आले. आणि आत्ताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये देवाचा स्पर्श त्यांना झाला, प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांच्या उजव्या पायाचं दुखणं निघून गेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव छाया आहे. 4 दिवसांपासून त्यांचा डावा पाय पुष्कळ दुखत होता. त्यांना चालायला, खाली बसायला खूप त्रास व्हायचा. आत्ताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये प्रभूची दया त्यांच्यावर झाली, पायाचं दुखणं निघून गेलं. म्हणून तुम्ही टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. काही दिवसांपूर्वी अचानक माझ्या उजव्या पायाचा गुडघा खूप दुखायला लागला आणि इतक्या भयानक वेदना व्हायच्या की खाली बसल्यानंतर मला उठता येत नव्हतं. खूप वेळानंतर मी उठायचे आणि तसंच असं खुर्चीत बसलेले असताना देखील पायामधून खूप कळा मारायच्या. प्रार्थनेसाठी गुडघा देखील टेकता येत नव्हता, चमका निघायच्या. आणि मला शिडी उतरायची असेल पायरी तर उजवा पाय पुढे टाकता येत नव्हता. मी डावा पाय पहिली पुढे टाकायची आणि डाव्या पायाने मी शिडी उतरायची. आणि खूप काळ म्हणजे मी त्या दुखण्याकडे पाहत राहिली आणि असा विचार करायची की हे दुखणं असंच वाढत गेलं तर मला काम करता येणार नाही. पण त्यानंतर मी त्या दुखण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि प्रभूची सेवा करत राहिली. प्रभूची अशी कृपा माझ्या जीवनावर झाली की ते माझ्या गुडघ्याचं दुखणं कधी बरं झालं मला समजलं देखील नाही. आता मला गुडघे टेकताना, चालताना, पायरी चढताना कोणताही त्रास होत नाही. प्रभू येशूने त्या त्रासातून मला पूर्णपणे बरं केलेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. या बहिणीचं नाव सुनंदा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची परिस्थिती खूप बिकट झाली होती. त्यांच्या घरामध्ये पैसे नव्हते, तरी देखील एका दुसऱ्या बहिणीला पैशाची गरज होती. त्यावेळी ह्या बहिणीने त्या बहिणीला मदत केली. त्याद्वारे प्रभूची कृपा या बहिणीच्या जीवनावर आली आणि त्यानंतर त्यांचा जो पगार अडकलेला होता, जो खूप दिवसापासून मिळत नव्हता, तो पगार त्यांना मिळाला आणि त्यांची जी गरज होती ती प्रभू येशूने भागवलेली आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. प्रभू
जोरात टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद, 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 धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी आहे. ही पूर्ण जागा त्याच्या पवित्र उपस्थितीने भरलेली आहे. आणि म्हणून आपले डोळे बंद ठेवा, आपली मन प्रभूकडे लावून ठेवा. तुम्ही कितीही दुःखात असाल, कष्टात असाल, आजारात असाल, घाबरू नका. तुम्ही माणसाकडे नाही, जिवंत देवाकडे आलेला आहात, जो सामर्थ्याने भरलेला आहे, ज्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे, आणि जो प्रेमाने भरलेला आहे. त्याला आपल्या जीवनामध्ये काम करायचं आहे. म्हणून आपलं मन त्याच्याकडे लावा आणि आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमची दुःख, तुमच्या वेदना, तुमच्या समस्या, तुमच्यावर आलेली संकट सगळं प्रभूच्या हातात द्या. त्याच्या प्रेमावर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. क्रूसावर प्राण देऊन प्रभूने त्याचं प्रेम आपल्याला दाखवलं आहे. देव असून तो आपल्यासाठी मानव झाला. तो या जगात जन्मला आणि त्याने आपली पापं घेतली, आपले आजार कष्ट सगळे स्वतःवर घेतलं आणि तो क्रूसावर मरण पावला. तिसऱ्या दिवशी विजयाने जिवंत झाला आणि तो प्रभू आजही जिवंत आहे. मरणावर विजय मिळवलेला आपला प्रभू आजही जिवंत आहे आणि तो या ठिकाणी आहे. त्याला धन्यवाद द्या. त्याच्या अपरंपार प्रेमाबद्दल त्याचे आभार म्हणा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलं, मला क्षमा केलीस, माझे अश्रू पुसले, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आपण सर्वजण पापी आहोत. आपल्याला पाप क्षमेची गरज आहे आणि पापांची क्षमा देणारा प्रभू या ठिकाणी हजर आहे. आणि म्हणून आपलं पापी हृदय त्याच्यासमोर उघडा. सगळ्यात आधी कुणाबद्दल मनात राग असेल त्यांना क्षमा करा. ज्याने तुम्हाला त्रास दिला, सतावलं, फसवलं, विश्वासघात केला, अपमान केला, मोठं नुकसान केलं, अशा सगळ्या लोकांची आठवण करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक किंवा इतर कोणीही असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, द्वेष आहे, तुम्हाला त्यांच्याशी बोलायला वाटत नाही, मनात कटुता भरलेली आहे, कधी कधी सूड घ्यायला पण वाटतो, अशा सगळ्या लोकांची आठवण करा आणि त्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण त्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या पापांची क्षमा देवाकडून प्राप्त होणार नाही. म्हणून सगळ्यांना क्षमा करा. सर्व वैऱ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा. सगळा राग, सगळा द्वेष, सगळी कटुता, ही मनातली घाण आहे ती काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं देवासमोर कबूल करा. आपण सांगण्याआधी प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. जीवनातली गुप्त पापं पण त्याला ठाऊक आहेत. सगळं उघड करा त्याच्यासमोर. मनात काय वाईट विचार आले, डोळ्यांनी काय वाईट पाहिलं आहे, तोंडातून किती वाईट शब्द निघाले आहेत, कुणाची निंदा केली, चेष्टा केली, अपमान केला, दुसऱ्यांना वाईट बोललात,
खोटं बोललात, व्यर्थ बोललात, कबूल करा. चोरी करणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, कबूल करा. स्वतःला शहाणे समजू नका, देवासमोर नम्र व्हा, कारण देवासमोर आपण धूळ आणि माती आहोत. नम्रपणे पाप कबूल करा. बहिणींनो, तुम्ही नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल. भावांनो, तुम्ही आपल्या बायकोवर प्रेम करत नसाल, तिला मारलं असेल, अपमान केला असेल, तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा केली नसेल, त्यांचा सन्मान केला नसेल. मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, कबूल करा. ज्यांनी व्यसनाधीन होऊन आपल्या शरीराचं नुकसान केलं आहे, त्यांनी पण रडून आपली पापं कबूल करा. दारू प्यालात, तंबाखू, सिगारेट, विडी किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थाचं सेवन करून देवाने दिलेलं सुंदर शरीर तुम्ही बिघडवलं असेल आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाचंही नुकसान केलं असेल, कबूल करा सगळं काही. आणि तुमच्या जीवनातली गुप्त पापही कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता ह्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. देवाला आपल्या हृदयातला बदल पाहायचा आहे. तो हृदय पारखणारा देव आहे. मनापासून पश्चाताप करा. स्वतःला दुःख होऊ द्या. आपण आपल्या निर्माणकर्त्या विरुद्ध वागलो, आपल्या जीवनदात्या आणि पालनकर्त्या परमेश्वर पित्या विरुद्ध वागलो म्हणून रडा, पश्चाताप करा. तो जिवंत प्रभू तुमच्या हृदयाकडे बघत आहे. त्याला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, खूप पापं मी केली आहेत, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. हा क्रूस जो आपल्या मुक्तीचं चिन्ह आहे, बघा त्याच्याकडे, आत्म्याने बघा. त्या क्रूसावरून आजही प्रभूचं पवित्र रक्त वाहत आहे. आपल्या मुक्तीसाठी आजही त्याचं रक्त ओतलं जात आहे. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. प्रभू एका क्षणात स्पर्श करून तुम्हाला बरं करेल. जिथे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवता येणार नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत,
जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात बोला, धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.